नमस्कार मंडळी, मी सदा विचारे आपल्या पॉडकास्ट सिरीजमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. सध्या महाराष्ट्राचं वातावरण मित्रांनो, ह्याच्यामध्ये सध्या दोनच लाटा चालू आहेत. जसं की थंडीची आणि दुसरी एक नाराजीची. नाराजीची जो लाट, त्याचे गैरसमज आणि त्याच्या काही गोष्टी दूर करण्यासाठी माननीय श्री गणमारे साहेब आज आपल्या मंचावर आलेले आहेत. काय झालं रे? फोन आलाय वाटतं. कंटिन्यू फोन कोण आहे? चालूच असतेच. रम्या, आपला रम्या. हा बोल. ऐकत नाही काय? काढा त्याची समजूत कशी तरी. हा, ते हेच चालू आहे. तिकीट पाहिजेच म्हणताय का? हम्म, 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 हम्म. नाहीतर पेट्रोल घेऊन हम्म. त्याला देतो म्हणावं पुढच्या वेळेस. माझी एकदा भेट घे, त्याची समजूत काढा कशी तरी. आणि नाहीच ऐकलं ना, तुम्हीच पेट्रोल टाका त्याच्या अंगावरून, द्या पेटून त्याच्या आईचं त्याच्या. आता बसलोय मी इथं एक मुलाखतीला. कुणाकुणाची समजूत काढू? हम्म. हां, काढा काढा समजूत त्याची. नाही तर मी तिथं आलं तर मी पिटवीन म्हणावं त्याला. ठेव. बापरे. ए धीर, ए धर. तू बी नाराज आहेस का? तुला द्यायचं का तिकीट? फोन घ्यायला एवढा वेळ लावतो. हां बोला. आमचं पण घ्या समजून. सध्या हेच वातावरण चालू आहे. तर गणमारे साहेब, तुम्ही खरंच म्हणजे आता तुमचा मूड जरा शांत करावा असं आम्हाला वाटतं. कारण सध्या सगळीकडे कसं शांत करायचं? तेच ना. सगळ्याला तिकीट पाहिजेत. बरोबर. सगळ्यांनाच. एका मतदारसंघात एका प्रभागात एकच तिकीट द्यायचं का किती तिकीट द्यायचे? हा ना. अहो, तिकीट प्रभागातली लोकसंख्या 10,000 असली तर इच्छुक 11,000 आहेत. ज्याला भेटाव ते इच्छुक आहे. मग तुमची चांगलीच गोची होत असं. कसं समाधान करायचंय आम्ही सगळ्यांचं? अवघड आहे समाधान करणं. आज झोप नाही, पण आता जो फोन फक्त दारू ह्याच्यावर आहे, पाण्यावर. दारून पाण्यावर. पाणी पाणी फक्त हा, तुमचं वेगळं पाणी असते ते फिल्टर. बोला. आता फोन आला होता, तो कोण रम्याचाच होता. म्हणजे तो रम्या आपल्या इथं आलता तो का तुम्हीच पॉडकास्टला. स्वकावून ठेवलंय ना त्याला? आम्ही काय सॉकाउंट ठेवले? हाय का त्याची अवकात काही? कार्यकर्ता आहे तो आमचा. त्यो रम्या आहे घाला, त्यो बी तिकीट मागायला लागलाय आता. आता तिकीट मागायला लागलेत. कशामुळं? कशामुळे? तेच तुमच्यामुळं. मी म्हंटल जा हा माझी तिथे लालकर पॉडकास्टवर, हा. हिथं आलाय, तो फेमस झालाय आणि तो म्हणतोय आता साहेब मी लय फेमस आहे, आता मला तिकीट द्या, अरे बापरे. नाहीतर पेट्रोल टाकून मग जाळून घे. जळून घेईल. पेट्रोल टाकून जळून घेईल डायरेक्ट धमकी. अहो, ह्याची एवढी अवकात नाही. ह्यो जेव्हा बी सभेला आलाय, जेव्हा मोर्चाला आलाय, जेव्हा तालुक्याला मला भेटायला आलाय, ह्यो गाडीवर तिसरा म्हणूनच बसून आलेला आहे. ह्याची 1 लिटर पेट्रोल घ्यायची बी लायकी नाही. आता मला हे कळा नाही की हे पेट्रोल अंगावर टाकून जळून कसं घेणार आहे. ह्याची 1 लिटर पेट्रोल घ्यायची सुद्धा लायकी नाही. आणि हे धमक्या देतोय मी पेट्रोल अंगावर टाकून जाळून घेईन. पण त्याला असं वाटत असेल की आपण एवढ्या वर्ष काम केले साहेबाकडनं, आता जरा पुढं काहीतरी बनाव बाबा. नगराध्यक्ष जरी झालं तरी काम करते म्हणून म्हणत असेल. चांगले. मला बी पंतप्रधान व्हावं वाटतंय साहेब. ते पण आहे म्हणा. मला बी पंतप्रधान होऊ वाटतंय मोस. आपण काही असते का नाही टाइम, त्याचं काही लिमिट असतं का नाही? तुमच्या इच्छेचं, तुमच्या आकांक्षेचं. उद्या उठून मला असं वाटायला लागले की नाही मला मुख्यमंत्री व्हायचंय आणि मी आमदार झालो, मला मुख्यमंत्री नाही केलं म्हणून मी घेऊ का जाळून? मी बसू का रडत? मला चक्कर यायला पाहिजे का? अजिबात नाही. हे मी मागच्या वेळेस म्हणलो होतो जनता भिकार चोट आहे. मी म्हणतो ह्या वेळेस हे कार्यकर्ते भिकार चोट आहेत. कार्यकर्तेच. हे रम्या शेतात कामाला येतो, बर, त्याला दारू देतो, मटण देतो, करतोय ना त्याच्या ह्याने काम करतोय, तू काम कर. बरोबर. उद्या तिकीट मागायला लागल्यावर कसं करायचं? मागायच लागलाय म्हणजे आता त्याच्यासाठी झालं काय? नाही, बघतो ना त्याच्याकडे मी आता. आणि असे लई आहेत. आता मला हे कळा ना की कुणाला द्यावं कुणाला नाही द्यावं तिकीट, तुम्ही सांगा बरं. बरोबर आहे. कुणाला तिकीट द्यायचं ते पण एक मोठा प्रश्न आहे तुमच्या पुढं. पण मला असं वाटतं की तुमच्या जवळ जे काम करतात मग तिकीट द्यायचंच आहे, मग तुम्ही आपले सोडून दुसऱ्याचेच घेत सुटले असं वाटत नाही?
अच्छा, हे आमच्या जवळचे आहेत. असं म्हणजे कोण म्हणलं तुम्हाला हे सगळे आमच्या जवळचे आहेत, जे रडतेत हे करतात ते? ते आता रम्याचं तर मला म्हणत होता की साहेब साधं उदाहरण देतो तुम्हाला. आमच्या कॉलेजमध्ये एक पोरगी होती साक्षी नावाची, बर लय सुंदर दिसायला, लय देखणे. मस्त सगळं कॉलेज म्हणजे टीचर सुद्धा त्याच्यावर लाईन मारायची. बर खरे गळ्याच्याने, खोटं बोलत नाही. बरं झालं असं, तर साक्षीला नाही माहिती ना कोण कोण त्याच्यावर लाईन मारते. आता साक्षीने एखाद्याला पेन मागितला की त्याला वाटायचं हे आपल्यावरच प्रेम करते काय की. अरे बापरे. तिनं कुणाकडून पाणी जरी घेतलं तर त्याला वाटायचं हे आपल्यावर प्रेम करते. ती कुणाकडे बघून जर हसली तर त्याला वाटायचं हे आपल्यावरच प्रेम करते. बापरे. असं करीत करीत अख्खं कॉलेज तिच्यावर मारायचं. साक्षीवर. साक्षीलाच माहित नाही कोण माझ्यावर मरते. अरे देवा. तिचं झालं लग्न, साक्षीचं सगळं कॉलेज रडायला लागलं. साक्षीला नाही माहिती हे का रडतात. आव तशी गत झाली ह्या इच्छुक लोकांची. बरोबर आहे, ते तेवढं झालंय बरं का. ही कधीतरी येतात, हारतुरे घेऊन येतात, खांद्यावर हात टाका म्हणतात, एक फोटो काढतात, गावाकडनं येतात, हो का साहेब माझ्या जवळचे आहेत, मी इच्छुक. मला न सांगता कुठंतरी रक्तदान शिबिर भरवतात. तुम्हाला सांगतच नाही, पुन्हा दाखवतात ना. आम्ही 5 लिटर दिलं. तुमच्याकडे आलता ना तेव्हा आमचा एक कार्यकर्ता मागचा, तो बी इच्छुक होता, दिवसाला 15 लिटर रक्त देणारा. मग होता की बॅनरिंग एवढं काय काय करत होतं तिथं. अहो त्याने अर्धा एकर का काही जमीन विकून बॅनर छापले. मला विचारलं का? नाही साहेब आमचं लक्षात ठेवा म्हणले. हो आहे लक्षात. आमचं म्हणणं कामच आहे ना. मग ह्यांनी लगे पेटून उठायचं का? रक्तदान शिबिर घ्या, कार्यकर्त्यांचा मेळावा घ्या, त्याच्यानंतर पुन्हा कुठं आमचा वाढदिवस आला की पुस्तकं वह्या लेकरांना वाटा. हे आम्ही कुठं करायला सांगितलं तुम्हाला? तुमच्या कुत्र्याचं पण बर्थडे त्याने सेलिब्रेट करायचं, ते आहे का त्याला काय अक्कल? तीच की. त्याला वाटतंय माझ्या कुत्र्याचा बर्थडे साजरा केला तर मी त्याचं हे करेन. तिकीट भेटत असते का? ही इतके इच्छुक तयार झाल्याच्या नंतर आम्ही कुणाला तिकीट द्यायचं तुम्ही सांगा. तुमचं जरा प्रॉब्लेमच होता असं. मग तरी पण असे बरेच कार्यकर्ते आम्ही पाहतोय बरं का महाराष्ट्रामध्ये, की त्यांना असं तेच नाही, निष्ठावंत एकदम तुमच्या पहिल्यापासूनचे, त्यांना पण तुम्ही डावलले. बघा, पार्टी आमचा पक्ष आहे, बापाची जहागिरी नाही माझ्या. नाही बरोबर, पक्ष चालवायचा, कुणाला दिलेला शब्द मोडावा लागतोय आम्हाला. आम्ही म्हणजे तुम्हाला म्हणलो देतो तर देतो असं नसतंय. बर देतो म्हणजे देतो. आतापर्यंत आम्ही जनतेला मूर्ख बनवलंय. ह्यांना कळू नाही का कार्यकर्त्याला मूर्ख बनवू शकतो म्हणून आम्ही. हा आता मला सांगा, दर निवडणुकीला आम्ही उभे राहतो, जेवढे आश्वासनं दिले तेवढे पाळतो का? अजिबात नाही, पाळतच नाही. म्हणजे ह्या कार्यकर्त्याची जोरच करतो ना आम्ही सगळं. मग ह्यांना कळायला पाहिजे ना, आपले साहेब जनतेला दिलेले आश्वासन जर पाळत नाहीत तर आम्हाला दिलेले आश्वासन कसं पाळतील? बरोबर, ते बी जनतेच. मन निगरगट्ट करा ना जरा तुम्ही. देतो म्हणलं की कसं देतो? तेच कसं देतो? अरे आम्हाला बी वरतून काहीतरी आहे ना. म्हणजे तुम्ही जनतेला तर बनवता, कार्यकर्त्यांना पण. त्याच्याशिवाय राजकारण पुढे जाऊ शकत नाही. अरे बापरे. पक्ष मोठा होऊ शकत नाही, आम्ही निवडून येऊ शकत नाहीत, देशाचा विकास होऊ शकत नाही. बर, देशाचा विकास होऊ शकत नाही असं करायलाच पाहिजे. म्हणजे निष्ठावंतांना सोडून दुसऱ्यांचं घेऊन म्हणजे करायलाच. बघा आता तुम्ही म्हणतात दुसऱ्याचं. आमचा अजेंडा काय आहे माहिती आहे का? ह्या कार्यकर्त्यानं लय छोटा विचार करतात. त्यांना हेच सांगायचंय की बाबांनो, आम्ही काय करायला लागलो, सगळे पक्ष फिनिश करायला लागलो. सगळे पक्ष फिनिश म्हणजे बरोबर, सगळ्या पक्षातल्या लोकांना आपल्यात घ्यायचं. मग महाराष्ट्रात भारतात फक्त एकच पक्ष. मग झाली ना तुमची चांदी. मग उद्या काही ना काही तुम्हाला मिळणारच आहे ना. बरोबर, तुम्ही कशाला साध्या तिकटासाठी हे राहता? एकदा काय होऊ द्या, सगळे पक्ष संपू द्या, सगळे आपल्यात येऊ द्या, एकच पक्ष होऊ द्या, मग उद्या बघू. सगळ्यांनाच तिकीट. मग देश आपला, सगळं लोकसभा आपली, विधानसभा आपली, हे सगळ्या नगरपंचायती आपल्या, जिल्हा परिषदा आपल्या, सगळं आपला, कुठं ना कुठं तुम्हाला मिळणारच आहे. जरा तग धरा. सगळंच आपल्या निवडणुकाच बंद की. मग तेच म्हणतोय ना, पुन्हा आपल्या आल्यावर आपण खाऊ वाटून. बरोबर, हा आमचा अजेंडा आहे. पण ह्या मूर्ख कार्यकर्त्यांना लक्षात येत नाही. कुणाला चक्करच काय यायला लागली, कुणी बोहळ येऊन काय पडतंय, कुणी गाडीच्या पुढे रस्त्यावर काय पळतंय. ह्यांचे आईबाप मेल्यावर एवढे रडले नव्हते, आता एवढे रडायला लागलेत. एवढं काय झालंय रडायला? बरोबर. म्हणजे कार्यकर्त्यांनी त्यांचा अक्षरशः म्हणजे नोकऱ्या सोडल्या, त्यांच्या घर जमिनी विकल्या
आणि त्यांचं राहतं घर पण सोडलं, हं. म्हणून कदाचित त्यांना असा प्रॉब्लेम आला असेल असं वाटतंय. तुम्हाला काय वाटतं? बघा, आता तुम्ही म्हणतात कुणी कुणी नोकऱ्या सोडल्या, कुणी त्यांचे घरदार ऐकले, जमिनी बरोबर. ऐकल्या, हा, का आता ह्यांनी आम्हाला शब्द दिलता तिकीट देणार तिकीट म्हणून द्यावं. आम्ही दिला नाही. बरोबर. अर्ध्या एकराची आणि पक्षाची किंमत आहे का काही? किंवा तुमच्या नोकरीची आणि पक्षाची किंमत आहे का? हम्म. पक्ष मोठा का हे कार्यकर्ते मोठे? पक्ष मोठा. ह्यांची काय अवकात आहे? हा? काही आता काहीच नाही. पक्ष टिकला तर आम्ही टिकू, बरोबर. आम्ही टिकले तर ही टिकू. बरोबर. पक्ष आला तर उद्या काही ना काही विकास होईल ना. हो, मग हा, ह्यांचा पक- आमचा व्हायलाच पाहिजे, पण जनतेचा विकासच होत नाही ना. म्हणजे तुमचा होतोय. जनतेचा विकास हे आमचं ध्येयच नाही साहेब. तुम्हाला अजून कळलेलंच नाही राजकारण. हा, बरोबर. नाही झालं आपलं बोलणं ह्याच्यावर. हे मी खरं बोलणारा माणूस आहे. मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. नाही, बरोबर आहे तुमचं. मग असं साहेब, मला सांगा साहेब, तुम्ही कार्यकर्त्यांना तिकीट देणार नाही, जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत, त्यांना सुद्धा तुम्ही तिकीट देणार नाही. मग तिकीट कोणाला देणार तुम्ही? कोणाला तिकीट देताय तुम्ही? मला आईची शपथ घेऊन सांगा, कोणाला देताय बरं तिकीट? तुमचं ध्येय काय? तुम्ही बदलले नाहीत बरं का. आईची शपथ घेऊन मला खरं बोलायला लावता ना तुम्ही. बघा कसं असतंय, काही कार्यकर्ते म्हणतात आम्ही रात्रंदिवस पळालो, आम्ही जमीन गहाण ठेवली, कारण आमचे साहेब म्हणले होते तिकीट देतो. बरोबर. एक जण म्हणला कुठं नोकरी सोडली, एक जण म्हणला कुठं घराचं हे झालंय. अरे बाबानो, तुम्ही काही केलं, तुमच्या जीवावर पक्ष नाही चालत. पक्ष बरोबर. चालवायला लागतो चोको, पैसा पैसा. माल लागतो, माल पक्ष चालवायला. बरोबर. उद्या मी ह्यांना तिकीट दिलं, हाय का ह्यांची लायकी खर्च करायची? नुसतं निष्ठावंत असून काय करायचंय? लयच 18 वर्ष 20 वर्ष 25 वर्ष आम्ही तुमच्यासाठी घासली म्हणतात. काय करायचंय त्याचं? पैसा आहे का तुमच्याकडं? आईची शपथ दिली म्हणून खरं सांगतो, बरोबर. जो मोठी पेटी घेऊन येईन त्याला पक्ष तिकीट देतो. अच्छा. अहो, पार्टी फंड कुठून आणायचा? एवढी मोठी पार्टी कशी चालवायची? त्याच्यासाठी. बरोबर. हा, पण आता तुम्ही असे चेहरे आणले, त्या चेहऱ्यांना पण ओळखलं पाहिजे, म्हणजे निवडून पण आलं पाहिजे ना साहेब. ह्याच्याबद्दल पण ते थोडंसं निवडून विचार- येते, अच्छा, ते त्याचा विषय नाही काय. ते आम्ही निवडून कसं आणायचं ते आमचं आम्ही बघतो. ते आता पॉडकास्टवर बोलायचा विषय नाही. नाही, म्हणजे जनतेला पण, जनता तरी जे कार्यकर्ता, अहो, जनताला तर काही समजतच नाही तर आम्ही हा, जनताचं कुठून घेऊन बसलात. येऊ आजचा पॉडकास्ट कार्यकर्त्यांना थोडंसं शांत करण्यासाठी आलेलो आहे. नाही त्यांचा बी फरक पडत नाही, त्यांची बी काय अवकात नाही. बरोबर. हा, म्हणजे जनतेला कुठला पण चेहरा असू दे, तो दिसला म्हणजे तुम्ही जिंकला समजा. आमच्या पार्टीने तिकीट दिलं म्हणजे तो निवडून आला, विषय संपला. अरे बापरे, म्हणजे विकास काम राहिलं बाजूला, तुमचा विकास. ते विकासाचं बोलू पुढच्या ह्याच्यात. बर, असू दे, असो. म्हणजे कार्यकर्त्याचं तुमचं काय घेणं देणं नाही, म्हणजे पक्षाची. पक्ष मोठा झाला पाहिजे, कार्यकर्ता बदलत राहील. बरोबर ना? हेच मानायचं आहे तुम्हाला. हा, पक्षच जिवंत राहायला पाहिजे ना. कार्यकर्त्याच त्यांची काय अवकात आहे? साहेब, लय लोकांनी बघा, जसं हे डिक्लेअर झालंय तेव्हापासून पेट्रोल अंगावर घेऊन जाळण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे काय काय जणी तर आत्मदहन कार्यापर्यंत निघालेले आहेत कार्यालयामध्ये, काय काय जण तर आंदोलनाला बसलेत. ह्याच्यावर काय तोडगा काढलाय का नाही तुम्ही? ह्याच्यावर तोडगा एकच आहे, मला आता पेट्रोल महाग करावं लागेल. आता पेट्रोलच महाग करायचं. बर. पेट्रोल एवढं महाग करणार की पेट्रोल अंगावर टाकून जाळून घ्यायचं, ह्यो प्लॅन तर मी ह्यांचा हितच फिसकेटणार. बर. आंदोलनाचं काय करणार? पोलीस आहेत ना, ते बघून घेतील. दुसरी गोष्ट, हे जे कार्यकर्ते आहेत का, त्यांच्या आदर्श आम्हीत. बर. कधी काळी आम्ही तिथं होतो. बर. आम्हाला माहिती ह्यांची पोहोच कुठपर्यंत येते. बरोबर. हा, आमच्याकडे बघूनच हे ऍक्टिंग शिकलेले आहेत. हा, ह्यांना कसं अडवायचं आणि कसं आवरायचं हे सगळं माहित असतंय आम्हाला. छान. शेवटी फक्त नगर परिषद आणि जिल्हा परिषदच नाहीत, त्याच्यावरती बी काय काय. हा, बरोबर. म्हणजे आता 2 दिवसात सगळं क्लिअर करतो. 2 दिवसात बघा, तुम्हाला असं वाटत नाही याचे दृष्ट परिणाम तुमच्या पक्षावर पण होतील? म्हणजे कार्यकर्ते नाराज झाले तर कार्यकर्त्यांच्या म्हणजे ह्या मतांवर असं काय परिणाम वगैरे होईल असं नाही वाटत ना? दिसेल तुम्हाला निवडून आल्यावर. म्हणजे तुम्हाला गॅरंटी आहे तुमचं येणारच, म्हणजे ते EVM वगैरे तसलं काय असंच प्रकारे दिसतोय? त्याच्यावर तुम्ही किती बी हात घातला तरी मी बोलणार नाही, पण निवडून आम्ही येणार.
एवढं विषय तुम्हाला समजावून सांगतो. बर बस साहेब, मला एक विचारायचं होतं, म्हणजे विचारावंच लागतंय, कारण तुम्ही बऱ्याच ठिकाणी आम्ही पाहतोय एकाच घरातली 4 मंडळी त्या भागात ती निवडून म्हणजे तिकीट दिल्यात. हा पण प्रकार काही समजला नाही बाबा. इथं वडील थांबते तर तिकडे मुलगा असतोय, तिकडं त्याची बायको, म्हणजे ही एकाच घरातली 4 तिकीट. पैसा आहे ना त्यांच्याकडे. अरे बाप, म्हणजे त्यांच्याकडे निवडणूक लढवायला पैसा आहे आणि वरून आमची साथ आहे. त्याच्यामुळे ते एका घरातले 4 त्यांच्या मामा मावश्या आत्या तिकडचे 16 तिकीटे सुद्धा आम्ही त्यांना देऊ शकतो, कारण त्यांच्याकडं पैसा आहे, त्यांच्याकडे निवडून येण्याची धमक आहे. ते काय ह्या दुसऱ्या कार्यकर्त्यासारखं कुठं रस्त्यावरच पळ, आत्महत्याच कर, पेट्रोल टाकून जाळून घ्या असलं करीत नाहीत. पैसा आणा, तिकीट घ्या. तिकीट घ्या म्हणजे पैसा आहे तर तिकीट आहे. कशावर चलन पक्ष? बरोबर. पुन्हा पुन्हा तेच विचारताय. नाही ते नाही म्हणत, मग म्हणजे पैसाच सर्वस्व आहे आता, कार्यकर्त्यांना पण हे कळलं पाहिजे असं म्हणतो. हा, तुमचा युट्यूबचा रिव्हेन्यू बंद केल्यावर बघतो तुम्ही व्हिडिओ बनवतात का नाही. नाही तसं. हा, आपलं कसं म्हणजे आम्ही तुम्हाला सहज विचारतो, आम्हाला आमचं काम आहे, आमचं बी उत्तर द्यायचं काम आहे. मग तेच सांगतोय की छोट्या अपेक्षा सोडाव्यात कार्यकर्त्यांनी. माझी तुम्हाला हात जोडून विनंती, नाही तर मी तिथे येतो पुन्हा बघतो. पण काय आहे, छोट्या मोठ्या गोष्टी सोडा, राग लोभ सोडा. आपला पक्ष एकदा मोठा झाला की आपण बघू पुन्हा काय करायचंय ते. पक्ष मोठा हा कार्यकर्त्यांमुळे होतो असं मी ऐकलं होतं कुठं. तुम्हाला असं वाटत नाही का? म्हणजे कार्यकर्ते, हे कार्यकर्ते गेले तर दुसरे येतील ना. हा, दुसरे पण कार्यकर्ते. हा, म्हणजे असं पण होऊ शकतं असं तुम्हाला वाटतंय का? कार्यकर्ते झालंय 100% झालंय का? मग म्हणजे कार्यकर्त्यांना खरंच तुम्ही जे म्हणले ते बरोबर आहे, म्हणजे सुधारत नाहीत कार्यकर्ते. खरे तेच आहे ना की आता मला सांगा, ज्यांना तिकीट झाले, ज्यांना तिकीट दिलं नाही म्हणून जे नाराज आहेत ते निघून गेले. बरोबर. आपण ज्यांना तिकीट दिले त्यांचे कार्यकर्ते आहेत ना आमच्याकडे. अरे वा. कार्यकर्त्याच्या जीवावर पक्ष नसतो होत, पक्ष पैशाच्या जीवावर मोठा होत असतो. आणि म्हणून आम्ही ह्यांना भिकारचोट म्हणतो. करायचंय काम तर करा, नाही तर निघून जा. बरोबर तुमचं मत आवडलं. म्हणजे आम्हाला कार्यकर्त्यांनीच याच्यातनं शिकवण घेतली पाहिजे. तुमची काय लायकी आहे हे नेते दाखवत असतात वेळोवेळी, आपण कसं म्हणजे त्यातनं धडा घ्यावा ह्याची काळजी, आणि त्यांना तर कसा धडा शिकवावा ह्याची पण काळजी कार्यकर्त्यांनी घेतली पाहिजे. जनते तर घेणारच आहे, तुम्ही पण घ्या. तर साहेब, मला एक विचारायचं आहे, महाराष्ट्रामध्ये असं राजकारण झाले, काही ठिकाणी तुमच्या युती आहेत, काही ठिकाणी तुमची सीटच नाही आहेत, आणि काही ठिकाणी तुम्ही 3-3, 4-4 पक्षांबरोबर युत्या केल्यात. म्हणजे असं वाटत नाही की प्रत्येक जणांबरोबर कुठंतरी युती आहे, कुठंतरी युती नाही आहे? मग असं वाटत नाही जनता कन्फ्यूज होईल? जनता 100% कन्फ्यूज आहे. हां, जनता भिकारचोट, कार्यकर्ते भिकारचोट, त्यांना उत्तर द्यायची आम्हाला गरज नाही. सिंपल विषय असा असतो साहेब, आमची राज्यात युती आहे, बरोबर. 3 पक्षांची. 3 पक्षाची युती. पुण्यात दुसऱ्याचीच युती आहे. बरोबर. मुंबईला दुसरंच काहीतरी समीकरण येईल, नाशिकला वेगळं समीकरण, कोल्हापूरला वेगळं समीकरण. तेच हे का करावं लागतंय हे तुमच्या अजून लक्षात आलेलं नाही. कुणाच्या झालं? आमचे गेम जर तुमच्यासारख्याच्या ह्या जनतेच्या लक्षात आले तर आम्ही नेते आणि तुम्ही जनता कसे ठरेल? बरोबर आहे. काही ठिकाणी काय होतंय, मी सांगितलं आमचं एम आहे, खुर्ची हे अंतिम एम, ध्येय. सत्ता आपल्या हातून दुसऱ्या हातात गेली नाही पाहिजे, हे ध्येय. एखाद्या ठिकाणी जर आम्ही दोघं एकत्र लढलो आणि तिसऱ्याचा त्यात फायदा होत असेल तर आम्ही तिथं त्याला त्याच्याबरोबर पाठवून युती करायला लावतो. म्हणजे मताचं विकेंद्रीकरण होतं आणि त्याच्यातून फायदा आमचा होतो. शेवटी सत्ता जर आम्हाला सोडायची नसेल तर असे छोटे मोठे समीकरण खेळावे लागतात. आणि तुम्ही त्याच्यात म्हणजे लय भावनिक होण्याची गरज नाही. भावनिकचा नाही, एक सामान्य नागरिक जनतेने सुद्धा भावनिक होण्याची गरज नाही. कार्यकर्त्यांना तर आता कळलेलंच आहे त्यांचे काय ते. बरोबर. मग ह्यातनंच आता मला असं वाटतंय की कार्यकर्ते असो, जनता असो, यांनी काहीतरी घ्यावं आणि तुमच्यासारख्यांना अजून मोठं करावं. फोन आण रे इकडं. तुमच्यासारख्यांना मोठं करावं. कोण आहे? फोन परत आला. हा, साहेबांचा फोन. काय झालंय? एक काम करा, तू तिथे जा आणि जेवढे काही निष्ठावंत म्हणून त्यांनी दुसरा प्रचार सुरू केलेला आहे, आम्ही निष्ठावंत, आम्हाला डावललं, त्या सगळ्यांना एक कर. त्यांना कळू देऊ नको मी तुला तिथं पाठवलंय म्हणून, ठीक आहे? आणि त्या सगळ्यांचा एक ग्रुप कर
आणि अखिल भारतीय निष्ठावंत सेना एक वेगळा पक्ष काढ बाप आणि मग मी त्याचं अध्यक्षपद तुला देतो आणि ते सगळे निष्ठावंत घेऊन पुन्हा उद्याच्या रात्री तू माझ्याकडे ये. ठीक आहे, बघू त्यांचा बी कार्यक्रम करू. हां ठेवा तेवढं कर, मी पोहोचतोच. हां चला. ए गिरे मी निष्ठावंतांचा फोन होता. फोन बरं मी काय म्हणतो, हम्म. मला लय अर्जंट काम आहेत. बरं बरं हां नाही आपण आता उरकत घेऊ हां उरकतं घेऊ कारण तुमचं आणि मी निघतो. हो हो नक्की नक्की. तुम्ही जनतेला सांगा जरा मतफितं करायला, बरोबर कार्यकर्त्यांना थोडीशी जरा समजुतीची समज. भावना घ्यायला सांगा. नक्कीच. आणि नमस्कार. नमस्कार तुम्हाला साहेब, पण वेळात वेळ काढून आल्याबद्दल खरंच आभारी आहे. हे होते आपले गणमारे साहेब. गणमारे साहेबांशी बोलल्यानंतर मला माझी लायकी तर कळालीच, जनतेला जनतेची कळाली आणि कार्यकर्त्यांना तर कार्यकर्त्याची समजलीच असेल. याच्यावरूनच तुम्ही आता घ्या समजून की तुम्हाला काय करायचंय. भेटूया.